तर उदय सामंत यांनी एक मोठे विधान केलंय। पीडित कुटुंबाला सरकारकडनं आश्वासन देणार, मास्टरमाइंड पर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर गुन्हेगार कुणाच्याही जवळचा असू आम्ही कारवाई करणारच असं उदय सामंतांनी म्हटलंय आणि वाल्मिक कराडवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत आज बीड आणि परभणी दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्याआधी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर जात आहेत। आपल्यासोबत स्वतः सामंत साहेब आहेत। सर, गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांची चर्चा आहे, आज तुम्ही स्वतः तिथे जाताय, काय सांगाल? एक तर बीडच्या बाबतीमध्ये सरकारनं स्पष्ट भूमिका केली, SIT नेमलेली आहे। दोन उद्देशानं शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी जातोय। एक तर तिथल्या पीडित जे कुटुंब आहे त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे आश्वासन द्यायला जातोय आणि दुसरं माननीय एकनाथ शिंदे साहेबांमार्फत जी मदत आम्ही दोन्ही पीडित कुटुंबाला करणार आहोत ती देण्यासाठी जातोय। मदतीपेक्षा त्यांच्या मनात जे गुन्हेगारापर्यंत पोचायचं आहे, मास्टरमाइंडपर्यंत पोचायचं आहे ते आम्ही नक्की पोचू, यासाठी IGच्या नेतृत्वाखाली SIT नेमलेली आहे। आणि मला असं वाटतं की काही आरोपी अटक झालेले आहेत, काही आरोपींना अटक करायची आहे, ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना देखील नवीन SPना आम्ही देऊन येणार आहे। या प्रकरणात असंही म्हटलं जाते की जे मास्टरमाइंड आहेत ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत, म्हणून कुठेतरी कारवाई होताना पाहायला मिळत नाही, असं देखील आरोप केला जातो। एक गुन्हेगार कोणाच्या जवळचा आहे, कोणाचा राईट हँड आहे किंवा कोणाचा लेफ्ट हँड आहे, याच्यापेक्षा तो जर गुन्हेगार असेल तर त्यावर कुठच्याही परिस्थितीत कारवाई होईल हीच आमची भूमिका आहे। दुसरीकडे आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे देखील आज परभणीच्या दौऱ्यावरती येत आहेत, कसं पाहता एकूणच याकडे? लोकशाहीचा एक भाग म्हणून आणि केंद्रातले विरोधी पक्ष नेते म्हणून ते त्या ठिकाणी येत आहेत, ते देखील त्या पीडित कुटुंबाला आधार देणार असतील, परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण फक्त करू नये ही माझी त्यांना विनंती आहे। कारण संविधानाच्या बाबतीमध्ये जो काही परभणीमध्ये प्रकार घडला तो एका मानसिक रुग्णानं केला होता, त्याच्यावर देखील कठोर कारवाई झालेली आहे। संविधानाबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर असल्यामुळं आज आम्ही इथं बसलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या जिल्ह्यातले आहे, त्याचा देखील मला प्रचंड आदर आहे, परंतु एखाद्या गोष्टीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेऊ नये आणि जे घडलंय ते वाईट आहे हे आम्ही देखील सांगितलेलं आहे। संविधानाचा आदर हा जन्मापासून मरेपर्यंत सगळ्यांनीच भारतात केला पाहिजे ही आमची भूमिका आहे।